काही दिवसांपासून IPLचा थरार सुरू झाला असून क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। मात्र या अतिउत्साहात कोल्हापुरात एकाचा जीव गेला आहे। IPLच्या संघामधील लोकप्रियतेमुळे लोक कोणत्याही थराला जाताना दिसत आहेत। IPLचा सामना पाहत असताना झालेल्या भांडणात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे। पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत। या सगळ्या धक्कादायक प्रकारची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील हनुमंतवाडी हा सगळा धक्कादायक प्रकार घडला। हनुमंतवाडी बुधवारी रात्री 2 गटात रात्री IPL सामन्यावरून तुंबळ हाणामारी झाली होती। या हाणामारीत बळवंत झांजगे आणि सागर झांजगे या चुलत्या आणि पुतण्याने लाकडी फळी व काठीचा वापर करत बंडोपंत बापू तिबले यांना गंभीर जखमी केले होते। या हल्ल्यात तिबले यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांना CPR मध्ये दाखल केले होते। मात्र उपचार दरम्यान तिबले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 27 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग यांच्यात सामना सुरू होता। रात्री 10च्या सुमारास बंडू तिबले, सागर झांजगे व बळवंत झांजगे टीव्हीवर IPLचा सामना पाहत होते। त्यावेळी रोहित शर्मा बाद झाला। रोहित शर्मा बाद होताच बंडूपंत तिबले यांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली। त्यानंतर बंडू तिबले व बळवंत झांजगे यांच्यात चेष्टा मस्करी सुरू झाली। मात्र तिबले यांच्या या कृतीचा सागर झांजगे व बळवंत झांजगे यांना राग आला। या मस्करीचे रूपांतर घराबाहेर पडताच मोठ्या भांडणात झालं। रागाच्या भरात लाकडी फळी व काठीचा वापर करत सागर झांजगे व बळवंत झांजगे यांनी बंडोपंत बापू तिबले यांना जबर मारहाण केली। या हल्ल्यात बंडोपंत तिबले गंभीर जखमी झाले। तिबले यांच्या कानातून नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली। गंभीर जखमी झालेल्या बंडोपंत तिबले यांना तात्काळ CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले। 3 दिवस तिबले यांची मृत्यूशी झुंज सुरू होती। मात्र रविवारी उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।